मिरज सांगली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध शहर, ज्याला संपूर्ण देशात आरोग्य पंढरी म्हणून ओळखलं जातं. याच तालुक्यातील तानंग गावचे सुपुत्र, जवाहर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरजचे विज्ञान शिक्षक लतीफ मुलानी सर 31 डिसेंबर 2024 रोजी आपल्या 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. नवीन वर्षाचा पहिला दिवस हा त्यांचा जन्मदिवस. मुलानी सरांनी आपल्या शैक्षणिक कार्याची सुरुवात मिरज येथील जनाब इलियास नायकवडी यांनी स्थापन केलेल्या आझाद शिक्षण संस्थेच्या जवाहर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरज इथून 1993 मध्ये विज्ञान शिक्षक म्हणून सुरुवात केली. 24 वर्षे उपशिक्षक, 7 वर्ष विद्यालयाचे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत राहिले. मिरज तालुक्यातील तानंग गावामध्ये सरांचा जन्म झाला. वडील शेतकरी, पण वडिलांनी शिक्षणाला महत्त्व दिल्यामुळे त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावातील प्राथमिक शाळेत पूर्ण करून माध्यमिक शिक्षणासाठी मिरज शहरातील विद्या मंदिरमध्ये प्रवेश घेतला. घरामध्ये 18-20 दारिद्र्य असताना देखील शिक्षणामध्ये खंड पडू न देता महाविद्यालयीन शिक्षण सुरू ठेवून BEd साठी पेठ वडगाव कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. BEd पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जवाहर हायस्कूलमध्ये शिक्षकी पेशाच्या पवित्र कार्याला सुरुवात केली. शिकवण्याची आवड, पारंपरिक पद्धतीपेक्षा अध्यापनाची स्वतःची पद्धत विकसित करून मुलांना घटक समजेपर्यंत शिकवण्याची हातोटी, यामुळे अल्पावधीतच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शिक्षक म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. त्यांनी तयार केलेले मूलद्रव्यांच्या संज्ञांचे गाणे 30 वर्षानंतर भेटलेला विद्यार्थी आजही जसाच्या तसा म्हणून दाखवतो. मुलानी सर अध्यापनाला वर्गात आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून अभ्यासाची विद्यार्थ्यांना गोडी कशी लागेल आणि ते विद्यार्थी अभ्यासाकडे कसे वळतील यासाठी अनेक उपक्रम राबवले. घरी दिलेला अभ्यास मुले पालकांना सांगत नसतात, त्यासाठी त्यांनी एक मोठी वही तयार केली आणि त्यात दर तासाला दिला जाणारा गृहपाठ नोंद करण्यासाठी आणि पालकांची त्यावर सही आणण्यासाठी सांगितले. त्यामुळे पालकही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊ लागले आणि विद्यार्थ्यांमध्ये कृतिशीलता वाढू लागली. शाळेची गुणवत्ता, दर्जा 10वीच्या निकालावरती ठरवला जातो. 10वी मध्ये काही शैक्षणिक दृष्ट्या कमजोर विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा मैत्रीपूर्ण शिक्षण योजना त्यांनी सुरू केली. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करण्याची हातोटी सरांच्या जवळ दिसून येतेच. अनेक विद्यार्थी 10वी तर पास होऊन गेलेच, पण त्यांनी उच्च शिक्षण सुद्धा प्राप्त केल्याची अनेक उदाहरणं समाजामध्ये आहेत. एखादा विद्यार्थी भेटल्यानंतर सर मी आज तुमच्यामुळेच आहे हे ज्या वेळेला सांगतो, त्यावेळेस अर्थातच त्यांचे मन भरून येते. मुलानी सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केले व त्यांच्यामुळे आम्हाला प्रगतीचा मार्ग भेटला. मुलानी सरांच्या प्रयत्नातून व त्यांच्या मेहनतीमुळे विज्ञानसारखा अवघड वाटणारा विषयही आम्हाला इतका सोपा झाला की आजही आम्हाला त्याचे काही संज्ञा, डेफिनेशन्स आम्हाला आठवतात. मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा पालकांचे उद्बोधन करून अनेक मुलींना त्यांनी शाळेत प्रविष्ट केले आणि अर्थातच अशा उत्तम विद्यार्थिनी. मुलानी सर का ऐसा है कि सर ने बहुत अच्छे से हमको साइंस पढ़ाया. अभी मुलानी सर का जो है पूरी सर्विस शायद इस साल खत्म होने वाली है. इस आगे की मुबारकबाद देता हूँ. शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांचे अनेक उपक्रमातील यशस्वी सहभाग हे देखील नोंद घेण्यासारखे आहेत. राष्ट्रीय विज्ञान परिषद नवी दिल्ली तर्फे दरवर्षी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरापर्यंत त्यांनी शाळेचे 16 वेळा प्रतिनिधित्व केले आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना राज्य स्तरापर्यंत या स्पर्धेमध्ये यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर पंचायत समिती, जिल्हा शिक्षण परिषद विभागामार्फत आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होत असतात. या सर्व उपक्रमांची दखल घेऊन
महाराष्ट्र राज्य गणित विज्ञान अध्यापक मंडळाच्या मिरज तालुक्याच्या अध्यक्षपदी सतत 15 वर्ष निवड होऊन या मंडळामार्फत अनेक विज्ञान प्रदर्शने, विज्ञान नाट्य उत्सव, इन्स्पायर अवॉर्ड यासारखे उपक्रम यशस्वी करून याचे सुंदर संयोजन करून त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला. विज्ञान उपक्रम आणि मुलानी सर हे एक समीकरण जिल्ह्यामध्ये झाल्याचे दिसून येते आहे. पैशामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ते नेहमी लक्ष देत. अशा विद्यार्थ्यांना नेहमी आर्थिक मदत करून या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि विकासासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केला. वक्तृत्वाची आवडही असल्यामुळं सरांनी अनेक विषयांवर आपले विचार आणि लेख विचार मंचाच्या माध्यमातून मांडले आहेत. शाळेतील सर्व सहशालेय अनेक उपक्रम राबवण्यात त्यांचा हिरिरीने सहभाग असतो. अध्यापन पद्धतीपेक्षा आधुनिक पद्धतीचा अंगीकार करण्याच्या हेतूने प्रत्येक वर्गात संस्थाचालक आमदार इद्रिस नायकवडी, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या मदतीने प्रत्येक वर्गात अँड्रॉइड आणि दूरदर्शनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याची मोहीम त्यांच्या काळात त्यांच्या विचारातून सुरू झाली. असे अनेक शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रम त्यांच्या विचारातून त्यांनी राबवलेले आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना विविध सामाजिक आणि शैक्षणिक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. खास करून बिझनेस एक्सप्रेसचा राज्यस्तरीय शिक्षण पुरस्कार, पत्रकार संघाच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षण सेवक पुरस्कार, जनाब आदर्श शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. सामाजिक आणि राजकीय कार्याची देखील मुलानी सरांना विशेष आवड आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेशी त्यांनी नेहमी बांधिलकी जपली. साप्ताहिक मिरज, रहदारी, लोककलम यासारख्या वृत्तपत्रात लेखनाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील त्यांनी पार पाडल्या आहेत. सद्यस्थितीत एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालली आहे, मात्र यामध्ये देखील मुलानी सरांनी नशीब काढलेलं आहे. त्यांच्या जीवनाची जडणघडण 36 नातेवाईकांच्या लोकांच्या कुटुंबामध्ये झालेली आहे. प्रगतीची अनेक शिखरं चढत जात असताना कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आधार, पाठिंबा, आशीर्वाद मिळाला. खास करून आजोबा पैगंबरवासी गुलाब साहेब, आजी हलीमा बी, खातून बी, वडील हनीफ साहेब, काका अल्ला बक्ष, हुसेन बादशाह, रमजान, तसेच थोरले बंधू सलीम बहिणी, आई जैबून, पत्नी रेहाना, सर्व बहिणी, भाऊ, नातेवाईक या सर्वांचे योगदान सरांच्या जडणघडणीमध्ये आहे. शिक्षक म्हणून आझाद शिक्षण संस्थेत काम करण्याची संधी देऊन शिक्षक म्हणून घडवण्यास माननीय इलियास नायकवडी यांचे तसेच संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आमदार इद्रिस नायकवडी यांचे मोठे योगदान आहे. सहकारी शिक्षक मुख्याध्यापिका रिजवाना मुजावर, माजी शिक्षक इंडिकर सर, शेख सर, पुणेकर मॅडम, लोहानी सर, मोमीन सर, इब्राहिम सर या सर्वांची प्रेरणा आणि मार्गदर्शक मिळाल्यामुळे एक शिक्षक घडला असेही आवर्जून मुलानी सर म्हणतात. ते पुढेही एका गोष्टीचा अतिशय आवर्जून उल्लेख करतात की माझे माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयाचे शिक्षण आणि 31 वर्षाची संपूर्ण नोकरी सकाळ सत्रात झालेली आहे. माझी सहचारिणी रेहाना ही देखील एक प्राथमिक शिक्षिका आहे. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून 31 वर्ष त्यांनी मला एकदाही रिकाम्या डब्याने जाऊ दिले नाही. या सर्वांचा परिपाक म्हणजे तुम्हाला एक शिक्षक म्हणून लोक आठवणीत ठेवतील. उर्वरित आयुष्यात परमेश्वर तुम्हाला चांगले आरोग्य देऊन सुख शांती देवो हीच अपेक्षा आपल्या निवृत्तीनिमित्त व्यक्त करतो. त्यांची एक कविता आठवते. कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, कुंभारासारखा गुरु नाही रे या जगात, वर घालतो धपाटा आत आधाराचा हात. आधी तुडवा तुडवी मग होते कुरवळी, ओल्या मातीच्या या गोळ्याला आकृती हे वेईल वेगळी. माझ्या जीवनाची ही आकृती जी आली ते माझे सायन्सचे सर लतीफ मुलानी सर. लतीफ मुलानी सरांनी आम्हाला 95 साली मी 10वी मध्ये असताना जे सायन्स
विज्ञानाचे जे शिक्षणाचे धडे दिले त्या आयुष्यामध्ये भरपूर मदत आणि मार्गदर्शन करणारे ठरले आहेत.